पहिल्या प्रथम म्हणजे आरोग्य खात्याच्या संदर्भातला जो विषय आहे त्या संदर्भात अत्यंत सांगोपांग अशा पद्धतीची चर्चा आपल्या असणाऱ्या सर्व सदस्यांनी केली आणि त्यामध्ये खऱ्या अर्थानं महत्त्वपूर्ण अशा पद्धतीची बाब अशी आहे की आपल्याकडं संवर्धनात्मक अशा पद्धतीची सुविधा उपकेंद्राच्या माध्यमातून होती, आपल्याकडं उपचारात्मक सुविधा प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून होती, आणखी शस्त्रक्रियात्मक सुविधा आपल्याकडं ग्रामीण रुग्णालयांच्या माध्यमातून होती। पण ह्या सगळ्या सुविधेचा जो मूळ गाभा आहे तो म्हणजे आपला असणारा ट्रेंड कर्मचारी। आपल्या असणाऱ्या ह्या सर्व जे ट्रेंड कर्मचारी आहेत त्यामध्ये ANM असतील, MPW असतील, आरोग्य सहाय्यक असतील, त्याचबरोबर इतर जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांचे पदनामाच्या संदर्भातली अनेक दिवसापासूनची त्यांची प्रलंबित मागणी आहे। आरोग्य सेवक जे आहेत त्यांच्या संघटना ज्या आहेत त्या सातत्यानं सांगतात की आम्हाला जसं ग्रामसेवकांना तुम्ही ग्रामविकास अधिकारी केलेला आहे तसं आम्हाला सुद्धा ग्राम आरोग्य अधिकारी म्हणून पदनाम द्या। त्याचबरोबर आरोग्य सहाय्यक पुरुष जे आहेत त्यांची सुद्धा मागणी आहे की त्यांना सहाय्यक आरोग्य अधिकारी म्हणून पदनाम पाहिजे। त्याच्या संदर्भातला सुद्धा विचार सरकारच्या पातळीवरती होणं गरजेचं आहे। त्याचबरोबर ह्या असणाऱ्या सगळ्या प्रक्रियेमध्ये सकाळपासून आपण वेगवेगळ्या विषयांच्या संदर्भात चर्चा करत असताना बघत आहोत की 108च्या ज्या ॲम्ब्युलन्स आहेत त्या तशा बघितल्या तर आपल्या असणाऱ्या ग्रामीण भागातील आणि शहरी भागातील अनेक लोकांसाठी जीवन संजीवनी ठरलेल्या आहेत। पण त्या आता 15-15 वर्ष झालेल्या ज्या गाड्या आहेत त्या जीर्ण अवस्थेत आहेत। या पुढच्या काळामध्ये आपल्याला नवीन गाड्या घेणं गरजेचं आहे आणि त्या गाड्या घेत असताना त्याच्यावरती असणारा जो कर्मचारी वर्ग आहे त्या वर्गामध्ये जेवढी संख्या आहे तेवढे कर्मचारी त्या असणाऱ्या सगळ्या व्यवस्थेमध्ये आणण्यासाठी सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे आरोग्य विभागानं अत्यंत कटाक्ष त्यावरती ठेवणं गरजेचं आहे। त्याचबरोबरीनं माझी या निमित्तानं आपल्याला सरकारच्या वतीनं आरोग्य खात्याकडं कळकळीची विनंती आहे की आपण आरोग्य खात्याच्या मार्फत अवयव प्रत्यारोपणाच्या संदर्भात खूप मोठ्या पद्धतीनं काम करणं गरजेचं आहे। ज्या पद्धतीनं तेलंगणा राज्य असेल, कर्नाटक राज्य असेल किंवा आंध्र प्रदेश राज्य असेल, या राज्यांच्या असणाऱ्या सरकारी आरोग्य व्यवस्थेनं आरोग्य खात्याच्या मार्फत अवयव प्रत्यारोपणामध्ये खूप मोठ्या पद्धतीनं क्रांती केलेली आहे। तशाच पद्धतीची क्रांती आपल्या असणाऱ्या महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागानं ह्या पुढच्या काळामध्ये करणं गरजेचं आहे। शिराळा तालुक्याच्या संदर्भात आणि शिराळा विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भात जर बोलणं मला गरजेचं आहे, त्यामध्ये टाकव्याचं आमचं जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याला आम्ही DPCच्या माध्यमातून आउटलेट दिलेलं आहे, पण तिथं असणारा जो कर्मचारी वर्ग आहे तो कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवरती न घेता त्याला कायमस्वरूपी घेण्याच्या संदर्भातली माझी या निमित्तानं विनंती आहे। त्याचबरोबर आमच्याकडे असणारी जी प्राथमिक आरोग्य केंद्राचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे त्या इन्फ्रास्ट्रक्चरवरती अनेक ठिकाणी प्रतिबंध आहेत नवीन बांधकामासाठी। त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी एमओ क्वार्टर्सची गरज आहे, ज्या ज्या ठिकाणी नवीन बांधकामाची गरज आहे, ज्या ज्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय आहेत की ज्या ग्रामीण रुग्णालयाच्या माध्यमातून आज शिराळ्यासारखं ग्रामीण रुग्णालय घ्या की ज्या ठिकाणी आज आम्हाला ट्रॉमा सेंटरची गरज आहे, तिथे CT स्कॅनची गरज आहे, तिथे MRIची गरज आहे, तर त्या सगळ्या ज्या अद्ययावत सुविधा आहेत त्या ह्या पुढच्या काळामध्ये आम्हाला मिळणं गरजेचं आहे। DPCच्या माध्यमातून आम्हाला जो औषधासाठी आउटलेट मिळतो सर तो फक्त 4 कोटीचा आहे। तो जर आम्हाला वाढीव मिळाला तर प्रायव्हेट प्रॅक्टिशनर्सच्याकडे जाण्याचा जो ओघ आहे तो आपल्या असणाऱ्या अनेक रुग्णांचा कमी होऊ शकेल। आणि त्याचबरोबर आमचे जे तालुका अधिकारी आहेत, तालुका आरोग्य अधिकारी, त्यांचं सहनियंत्रणासाठी लागणारं जे वाहन आहे त्या वाहनाची व्यवस्था आणखीन त्यांचा TAD आहे, ह्या सगळ्या बाबी या पुढच्या काळामध्ये आपल्या असणाऱ्या आरोग्य विभागामार्फत व्हावीत अशा पद्धतीची माझी विनंती